संकटसमयी समाजाच्या मदतीला सदैव सज्ज राहणं हा संस्कार स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी लोकमत परिवारावर केला। बाबूजींच्या याच संस्काराशी नातं घट्ट करणारी मोहीम खासदार विजय बाबू दर्डा आणि शिक्षण मंत्री राजेंद्र बापू दर्डा यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्ह्यात लोकमत परिवाराने राबवली आणि हा लोकोपयोगी उपक्रम स्वर्गीय ज्योत्स्नाभाबी दर्डा यांच्या पावन स्मृतीस अर्पण केला। लोकमत दुष्काळाशी लढा हा लढा लोकमतनं उभारला तो तलाव, बंधारे, ओढे नाले यात वर्षानुवर्ष साठलेल्या गाळाच्या विरोधात। गाळ काढण्याच्या मोहिमेची गुढी उभारली ती दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर या तलावापासून। लोकमतच्या या कामाचं प्रायोजकत्व मातोश्री शुगरचे सर्वेसर्वा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वीकारली, तर या कामाची प्रशासकीय धुरा धडाडीच्या तहसीलदार शिल्पा ठोकड़े यांनी सांभाळली। पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। तंबाखू तुमची, चुना आमचा अशा अस्सल ग्रामीण उदाहरणाचा दाखला देत यंत्रणा आमची, माती तुमची असा संदेश लोकमतच्या या चळवळीत शेतकऱ्यांना दिला। आजवर या मोहिमेतून लोकमतनं रामपूर तलावातील तब्बल 1.25 लाख ब्रास गाळ काढलाय। लोकमतनं दिलेल्या गाळ काढा या हकेला पाहता पाहता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यानं साथ दिली। सर्वच राजकीय पक्षांसह साखर कारखानेही पुढे सरसावले। भंडी शेगावच्या कासाळगंगा ओढ्यावरील 11 बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा शुभारंभ लोकमतनं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते, तर या कामासाठीचे प्रायोजक सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीत केला। एकतर लोकमत परिवाराचं आणि विशेष करून आपल्या सर्वांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो, कारण हा एक आगळा आणि वेगळ्या अशा प्रकारचा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि कल्याणराव काळेंना धन्यवाद देतो, राजा मानेंना धन्यवाद देतो की ही गरज आहे आज, कारण ह्या दुष्काळाचं आव्हान समजून जर आपण रचनात्मक काम केलं तर मला वाटतं ह्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि विशेषतः पाण्याची पातळी वाढवण्याकरता होईल। आणि असेच उपक्रम जर इतर जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळी भागामध्ये जर सर्वांनी राजकारण न आणता गट तटाचा विचार न करता जर आपण ही भूमिका घेतली तर मला वाटतं येणाऱ्या 3 महिन्यामध्ये खूप मोठं काम आपण करू शकतो आणि ह्याचा फायदा हा वर्षानुवर्ष पुढे शेतकऱ्यांना होईल, नागरिकांना होईल, पिण्याच्या पाण्यासाठी होईल आणि खास करून पाण्याची पातळी टिकवण्याकरता सुद्धा होईल। 11 बंधाऱ्यातील तब्बल 1,06,000 ब्रास गाळ इथं काढण्यात आला। या कामाचा समारोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। दुष्काळ यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पाण्याचा जो भाग येतो तो जर आपण निवारण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये जर आतापासून आपण तशा प्रकारची व्यवस्था केली तर भविष्यामध्ये येणारं अपुरं होणे, पाण्यामुळे येणारं दुष्काळ हे आपण आतापासून टाळू शकू। परंतु इतर जसं सहकार्य आता लोकमत समूहांनी केलं, इतर संस्था उभ्या राहिल्या, तसं सर्वांनी सामाजिक बांधिलकीनं सगळ्या संस्था अशा कामाकरता उभ्या राहिल्या पाहिजेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे पक्ष लोकमतच्या चळवळीत सक्रिय झाले। असं असताना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिली नाही। जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील अनवली या गावच्या तलावातील गाळ काढण्याच्या लोकमतच्या मोहिमेचे प्रायोजकत्व घेतले।
या कामाच्या शुभारंभासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती। ठाकरे यांनी कुदळ मारून सुरू केलेल्या या कामाच्या ठिकाणावरून 80,000 ब्रास गाळ आजवर उचलण्यात आलाय। पंढरपूर तालुक्यातल्या बोहाळी इथल्या 10 बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या लोकमतने हाती घेतलेल्या कामाचे प्रायोजकत्व पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं आणि पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलं। कारखान्याचे पालक आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक यांनी या कामाचा शुभारंभ केला। या 4 वर्षांमध्ये फार मोठा दुष्काळ पडला गेला आणि त्या बंधारे सगळे कोरडे पडले, विहिरी कोरड्या पडल्या, बोर कोरडे पडले आणि म्हणून आम्ही थोडासा आवाज उठवला आणि अत्यंत आम्हाला प्रतिसाद देणारे लोकमतची टीम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांनी अतिशय मोठं काम केलं आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी लोकमतने फार मोठा मोलाचा वाटा उचलला। लाखो टन गाळ असा बाहेर टाकला आणि शेतकऱ्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि या बंधाऱ्याची रुंदी वाढली गेली। त्यामुळे जेवढं पाणी पडेल, पाऊस पडेल, निसर्गाचं ज्यावेळेला कृपा होईल त्यावेळेला हे जर आमचे बंधारे भरले गेले तर पुढे 2-2 वर्ष जरी दुष्काळ पडला गेला तरी आमच्या गावाला कुठल्याही प्रकारच्या पाण्याची झळा लागणार नाही आणि फार मोठं अतिशय न भूतो न भविष्यंती अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे। गाळ काढणं हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या आमच्या बोहाळी गावामध्ये राबवलेला आहे। याचा अतिशय चांगल्या प्रमाणात फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे। आजूबाजूचे शेतकरी अतिशय आनंदाने या ठिकाणी या उपक्रमाचं चांगल्या पद्धतीने स्वागत करत आहेत। याबरोबरच पंढरपूर तालुक्यातील करकम येथील तलावातील गाळ काढण्याच्या लोकमतच्या कामाची जबाबदारी माढ्याचे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आमदार बबनराव शिंदे यांनी स्वीकारली। माढा तालुक्यातील उपळाई इथल्या कामाची जबाबदारी माढा तालुका शिवसेना आणि विकास आघाडी याबरोबरच स्वर्गीय गणेश काका कुलकर्णी मित्रमंडळाने घेतली। माढा तालुक्यात वडशिंगे इथं शिवसेनेनं गाळ काढण्यात मदत केली तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या तलावातील गाळ काढण्याचं प्रायोजकत्व स्वीकारलं। अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे यासह जिल्ह्यातील 33 बंधारे, 7 तलाव आणि अनेक ओढे नाल्यातील गाळ लोकमतनं काढला। आजवर तब्बल 6.5 लाख ब्रास गाळ काढण्यात लोकमतच्या मोहिमेला यश आलंय। आता गाळ काढणं ही लोकमतची चळवळ जिल्ह्यात सर्वांची चळवळ बनली आहे। अनेक संस्था आणि लोक या चळवळीत खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत। वरून राजाची कृपा होईपर्यंत हे काम अव्याहतपणे लोकमत चालूच ठेवणार आहे, कारण काढलेल्या गाळानं बळीराजाची जमीन सुपीक तर बनणारच आहे, शिवाय अतिरिक्त जलसंचय होणार आहे। धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं रुजली, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं रुजली, बर पसरली माती जशी शाल पांघरली। धन्यवाद। टीम लोकमत सोलापूर।